माझी एक्साइटमेंट आता वाढत चालली, आपल्या ऑडियन्सची पण वाढत चालली, सगळ्यात जास्त त्यांची चालली. ए चादर शोरूमची ओपनिंग आहे, तुम्हाला नाही माहिती का एवढी गँग काय आली आहे? एक तर शोरूमची ओपनिंग आहे, नाही तर लग्न आहे. बट आज आहे ना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम हॅपीनेस. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आजचा दिवस आमच्या सगळ्याच गँग साठी लय मोठा आहे, कारण आज आपल्या गाडीची डिलिव्हरी आहे. आणि काही आम्ही उठलो वगैरे, आवरलं वगैरे. प्रवीणचे मम्मी पप्पा पण आलेले होते काल, तर ते पण गेले आज. आणि रक्षाबंधन का सेलिब्रेट नाही केलं, बट कोणतरी म्हणताय की चालत नाही, मुहूर्त नाही वगैरे असं तसं. ओके जाऊ द्या, मला तसं पण बहीण नाहीये आणि मला पण जाऊ द्या, आपण एकमेकाला बांधून घेऊ राख्या, एकमेकाला बांधून घेऊ राख्या. आणि आपल्या गाडीची डिलिव्हरी ना 3 वाजता घेणार आहे आम्ही. आता 12 वाजले आणि हर्षद गेलेला आहे शाळेत, तर हर्षदची मन लागत असेल का? पण सकाळी काय झालं, त्याचा आवाज येत होता मला, गेल्यावर का 3 वेळेस तो माग येत होता, नाही आला, फोन कर. 3 वेळेस तो माग आला, जाय म्हणजे तिथं येतच मध्ये. हर्षद ना 3 वेळेस मी लगे आवाज दिला आणि त्याला हर्षद लगे खालून गेट मधून पळत आला, काय दादा आला नसता. पण आम्ही त्याला म्हटलंच नाही थांब म्हणून, कारण उद्या पण आपल्याला बाहेर जायचं दर्शनाला, तर उद्याची पण त्याची सुट्टी पडेल म्हणून त्याला आज आम्ही काहीच म्हटलं नाही, जाय म्हटलं शाळेत. एवढे सगळे फटाके. आणि आता अरविंदला त्यांना ना हे फटाके पण गाडीत टाकायचे, आणि सोबत अरविंद आणि रवी भाऊ चालले आता हार आणण्यासाठी, कारण आपल्या गाडीचा हार जो आहे तो पण रेडी झालेला आहे. तर आता रवी भाऊ जवळ आम्ही आता फटाके वगैरे बांधून दिले. चल पेपर वगैरे घ्या त्याच्याकडून आणि एक्स्ट्रा फुलं पण घ्या. आणि हे ना आम्हाला तिथं शोरूमच्या तिथं किंवा दुकानाच्या बाहेर फोडणं आहे, आणि बाकीचे जे ते घरी फटाके फोडणं आहे. रवी बाबा आणि ते कसं गुंतून घेऊन चालले ना. आम्ही अरविंद त्यांनी अजून आणले पार्टी पॉपर, कारण पार्टी पॉपर आहे ना कधी पण धोका देतात. त्या दिवशी लाईव्हला सेम झालं, ते फुटलंच नाही, तर पार्टी पॉपर आम्ही एक्स्ट्रा आणले. मी वाजवून बघितले, म्हटलं आहे तिच्यात आहे. मग याच्यात बघ एकदा, याच्यात बघ वाजवून बरं. कहा से आते हे लोग? तर रवी भाऊ अरविंद चालले, आणि ते जयराम भाऊला पण सोबत घेऊन चालले वाटतं. आता जयराम भाऊलाच फोन करताय. मिठाईचे बॉक्स पण बघा ना, 1 2 3 4 5 6 हे मोठे 7 8 एवढे मिठाईचे बॉक्स आहे फक्त. आता नारळीचे मम्मी पप्पा पण आले, आणि यशू बघा ना नवीन कपडे घालून आलाय. बाप रे. ए हर्षद तुला येतं का बघते? पॅन्ट मला येऊन जाईल आणि टी शर्ट संकेत घालून घेईल. अरे दे जॅकेट, नाही जॅकेट मला, हे टी शर्ट कोणाला, पॅन्ट हर्षदला आणि टी शर्ट संकेत दादाला. तुला शाळेत करमलं का? हा मला वाटलं मन लागतं की नाही. मग आता ट्युशनला पण जाय. ते फक्त ब्लॉग पुरतं करमलं म्हणून तसं काही म्हणणे लागत आहे. मग ट्युशनला चालले जातो. मग जा ना 3 वाजता चाललं ना. म्हटलं काय होतं तू तर म्हणतो काय होतं? ट्युशन इम्पॉर्टंट आहे. मग सागर कसा राहिला प्रवास? तू कुठून आला राखी बांधून? 10 मिनिटं म्हणून 1.5 घंटा. संकेत काय करतोय माहिती का? ते हेअर ड्रायर गरम करतोय आणि अमोलच्या बम वर गरम करतोय. निघालं ती पिन निघाली. भावाची गाडी येते, आपली गाडी येते. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? एक नंबर. नानाला का बरं नाही आणलं? आणि आता मी सगळे इंट्रोड्यूस करून देतो. आज सागर माझ्या मामाचा मुलगा, संकेतला ओळखतं, संकेत माझा मित्र, हे दोघं भाऊ आहे, सख्खे भाऊ आहे. फायनली मी आता या ठिकाणी आवरून रेडी झालोय, कारण थोड्याच वेळात आपल्याला निघायचं. आता 2 वाजले, 2:30 वाजता आपल्याला सगळ्यांना घरून निघायचे. तर हे बघा, सगळ्यांनी माझा ड्रेस बघितला नव्हता, तर हे माझं बॉटल ग्रीन कलरचं असं ब्लेझर आहे, मध्ये वेस्ट कोट आहे, बॉटल ग्रीन कलरचा टाय आहे, व्हाईट कलरचा शर्ट आहे, आणि खाली पॅन्ट पण बॉटल ग्रीन कलरचीच आहे. हे बघा माझा फायनल लुक. आणि कसं वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि खाली मी सॉक्स आणि मग ब्लॅक कलरचे शूज पण घालणार आहे. तर असं कॉम्बिनेशन होतं. ऍक्च्युअली हे रिव्हील नव्हतं करायचं मी कोणता सूट घेतलाय, बट फायनली आता कळलं. आणि थोड्याच वेळात तुम्हाला गाडी पण कळणार आहे कोणती. तर मी तर एक्साइटेड आहे. बाप सांगू पण नाही शकत माझी एक्साइटमेंट. सागर मी फटाके 6,000 आणले फक्त गाडीच्या वेलकम साठी. सागर म्हणतो आता एवढी तयारी तर लग्नात किती तयारी करशील म्हणे. लग्नात तर फुल धमाका डायरेक्ट. एवढी मोठी तयारी करणार ना आपल्याला, म्हणून टाइम घेणं आहे, आधी करिअर सेट करणं आहे, मग ते विचार. आता शिकता आपली सुरुवात आहे. आताच जर लग्नाचे त्याचे विचार केले संपून जाईल. आज आहे ना जयराम भाऊ पण आले, तर आज गाडी भाऊ जयराम भाऊ द्यायची चालवायला. हेवी ड्रायव्हर आहे डायरेक्ट. आणि जयराम भाऊ ते आता हार घेऊन आले. बघा हार, 1 मिनिट बाबा टोकरीत दिलाय. आता हार असा कळणार पण नाही, बट तिथं गेल्यावर आपण प्रॉपर हार बघू लावल्यावरच. मस्त वाटत हार. तू घामागून झालेलं गेलं टाकला. गरमी होती तिच्यात, लय गरमी होती त्याच्यात. तिच्यात ते एसी नाही ना त्याच्यामुळे. रवी भाऊ, प्रीतम, अभि, आरुष पप्पा, अरविंद, सागर, हर्षद, येसू सगळे रेडी आहे. सगळे
हो नाही भाऊ, तुम्हाला कपडे बदलायचे ना अजून. हा, आम्ही ना अमोल भाऊवर प्रँक केला होता की गाडीची डिलिव्हरी कॅन्सल केलं म्हटलं, आणि ते याच्यामुळे की अमोल भाऊ काय म्हटलं आम्हाला की मी मुंबईला म्हणे मला वेळ लागेल म्हटलं, त्यांचा प्रँक त्यांच्यावरच, म्हणून आम्ही त्यांचा उलटा प्रँक केला होता. बट आम्हाला माहिती होता आधी, कारण ते ना अरविंदला पेट्रोल पंपवर भेटले होते आणि आबी आला आणि आबीला पण खरंच वाटलं की गाडी कॅन्सल आहे म्हणून तो तसाच टी शर्ट वगैरे घालून आला. आणि आता मी त्याला शर्ट दिलं इथं, घंगाळ बंगाळ झाले बट त्याला पण ते. मम्मी पण आवरले, काय वरडाच तयारी असं वाटतंय सगळ्या लग्नच आहे म्हणून. मम्मी पण आवरून रेडी झाली आहे. इकडं माधवी, कल्याणी, आरोहीचा किलोभर मेकअप चालू आहे अजून. कल्याणी बापले, हर्षद पण रेडी आहे, सगळेच रेडी आहे, सगळे सगळे सगळे. तर काही आम्ही सगळे ना आवरून निघालेलो आहे. बघा असं वाटतंय लग्नच आहे, खरंच असं वाटतंय. म्हणते ती गाडी घेत आहे, अनिलची पण गाडी आहे आणि माझ्या मित्र सौरभची पण गाडी आहे. तर आता आपण त्या गाडीत जाऊ. आपण लग्नात तर लय राडा करू रे, आपल्या सगळ्या गँगचे लग्न बाकी आहे अजून. चल सौरभाला आबी रे, आबी नाही आला. आम्हाला निघता निघता खूप उशीर झाला. आम्हाला 3 वाजता तिथं पाहिजे होतं आम्ही, तर आता 2:15 झाले, बट अजून पण आम्ही घरीच आहे. नाही ना, डिग्गीच नव्हती लावली तर उतरले. आम्हाला वाटलं डिग्गीतच बसते. इकडं पण हाय हाय, इकडं पण. फायनली आपण आलोय आता शोरूमला आणि आता थोड्याच वेळात कळणार आहे गाडी कोणती आहे. मी पण इतका एक्साइटेड माहिती का, दिसल 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 तुम्हाला. थोडी अजून एक्साइटमेंट आहे आणि लवकर रिव्हील करून टाकू. आता मला पण दम नाही पडत आहे. शोरूमची ओपनिंग आहे, तुम्हाला नाही माहिती का एवढी गँग काय आली आहे. एक तर शोरूमची ओपनिंग आहे, नाही तर लग्न आहे. गाडी आता नेक्स्ट आता कळालंय, फक्त गाडी नाही कळणार अजून. हा ब्रँड पण कळालं. चला आता आता थोडं राहिलं गाडी काढायचं बाकी. आरोही ते कुठे आहे, ते श्रीकांत पण आला. आरोही कुठे, आरोही सांगून द्यायची गाडी का थोड्यात ठेवायची. नेक्स्टची गाडी आहे पण तुम्हाला आम्ही ते दाखवून दिलेलं आहे. मम्मी ते कुठे, कोणती गाडी, चलो कोणती गाडी आहे मग तू आपली. अरे इकडे सगळी गँग आलेली आहे, हे गावाकडून आली स्पेशली. दत्ता भाऊ, पप्पा, आमचे मामा, आमचे भाऊचे लाडाचे एकमेव भाऊचे आलेले आणि त्यांना फोन केला आम्ही आमंत्रण म्हणून. खरं बरं का, नाही नाही म्हणजे हे भाऊजीला आणि तुम्ही बस. लाडाची तुम्ही ना मग इकडे. बट आज आहे ना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम हॅपीनेस आहे. झालं त्यांनी आता पण लय बोर केलं, लय मोठं सिग्नेचर करायला लावलं. मला एक तर ते सिग्नेचर करायचं इतकं जीवावर येतं माहिती का. ते बँकेत पण 150 सिग्नेचर झाले होते त्या दिवशी. अरे मावशी आली होती, मावशी विचार 1 घंटा लागला होता सिग्नेचर करायला फक्त. गाडीचा कलर तर फायनली माझ्या साडीमुळे रिव्हील होऊनच गेलेला असेल. नाही वेगळी बट तरी थोडी वेगळी. हा गाडीचा कलर वेगळा आहे, वेगळा कलर आहे, बट हा असा थोडाफार मिळता जुळतोय. किती एक्साइटेड आहे खूप जास्त. म्हणजे माझा कलर बघून तुम्हाला कळालं असेल आता गाडीचा कलर कोणता आहे. तुझा की साडीचा साडीचा आहे ना. बसंत आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मेन्शन पण केलं होतं, तू व्हिडिओ नाही बघत, मी मेन्शन केलं होतं की म्हटलं माझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये ना मला यांनी इतका सपोर्ट केलेला माहिती आहे का. लिटरली मला कॅमेरा काय गोष्ट असते हे पण माहित नव्हतं, तेव्हा याने मला कॅमेरा दिलेला आहे भाई. थँक्यू सो मच. मित्र आहे म्हटलं काय नाही होत. मराठी थोडी कमजोर आहे, तो हिंदीला भारी बोलतो. हिंदीमध्ये बोलवा. कसं वाटतं तुझ्या भावाची गाडी येते आज नवीन. एकदम चांगलं, काय नाही. मला लय आनंद झाला. धन्यवाद. काढा व्यवस्थित. थांब जयराम बोल त्यांना लावू दे, त्यांच्या शुभ हाताने ते एकदम प्रॉपर लावून देते. तुम्हाला इतके पकले माहिती का, ते हातपाय जोड राहिले आम्हाला. म्हणजे बसून घ्या म्हणे, प्लीज बसून घ्या म्हणे तुम्ही, कारण इथं गँगच किती झाली आहे. तुझ्या पण आली ऋतुजाल मला पिकअप करायचं लक्षातच नाही. बरं झालं ते डायरेक्ट इथं. कैसा लग रहा है. तिथं आलो, तुझी तर मला बोलवलं, तिथं आलो नंतर लक्षात आलं की तुला पण यायचंय. कसं वाटतंय तुझी भाजी गाडी येते. छान वाटतंय. तू पण त्या हर्षद सारखं छानच खुशी बोलशील. खुशी कसं वाटतंय. छान वाटतंय. तुला कसं वाटतंय कल्याणी. मम्मी कसं वाटतंय. मी शब्दात नाही सांगू. वी आर टू मच हॅपी. तुला कसं वाटतंय रे. एकदम भारी वाटतंय. फर्स्ट टाइम आमच्या फॅमिलीत कोणीतरी शोरूम मधून गाडी घेतली. तू इतकं हळू बोलला की मला पण ऐकून आलं. कसं वाटतंय अरविंद. कसं वाटतंय पप्पा. चष्मा पुसन चष्मा काहीतरी लागले. कसं वाटतंय जयराम भाऊ. आपली थोड्याच वेळात गाडीची डिलिव्हरी रे भाऊ. मला असं वाटतंय आपण पूर्ण वरड भरून हा आपली गाडी म्हणजे नवरीच आहे, लक्ष्मीच आहे आपली. सागरला लय एक्साइटमेंट होऊन राहिली. सागरला असं वाटतं कधी गाडीचा कपडा भेटतो, कधी गाडी रिव्हील करून टाकतो. बाकी गाडी रिव्हील करायला माझी एक्साइटमेंट आता वाढत चालली. आपल्या ऑडियन्सची पण वाढत चालली आहे. सगळ्यात जास्त त्यांची चालली. आपण तरी बघितलेलं आहे, आपल्या ऑडियन्सने बघितलेलं आहे. एकदा फॅमिलीचा व्हिडिओ काढायचा आहे. चेहऱ्यावर न ओळखा आता तुम्ही. 3, 2, 1.
सगळ्यांना पेड वगैरे वाटले आणि आता चाललोय घरी गाईस. आणि ब्लॉग आहे ना ऍक्च्युली मला लवकर एडिट करायचं आणि पोस्ट करायचं आहे, त्याच्यामुळे मी हा ब्लॉग आहे ना इथंच एंड करतोय. गाडीचं घरचं स्वागत कसं होतं, घरी काय काय मजा येते ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि कशी वाटली आपली गाडी कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. Always have your back. We like all the same tracks. Listen all night in the sheets all black. Said I'm falling fast. Don't remember life